हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय साबुदाणा वडा. तर महाशिवरात्री आहे, आज महाशिवरात्री स्पेशल डिश आहे. तर बघू शकता साबुदाणा किती छान झालेला आहे. तर लगेच बनवायला घेऊया. तर सर्वात आधी साबुदाणा बघा एकदम दाणेदार असा फुलून रेडी आहे. तर साबुदाणा रात्रीच भिजवला आहे मी, आणि तुम्ही जर सकाळी भिजवत असाल तर कमीत कमी 5 ते 6 घंटे तरी भिजवा. साबुदाणा स्वच्छ धुवायचा आहे आणि तो डुबेल आणि वरती थोडंसं पाणी राहीन एवढं पाणी टाकून घ्या. तर बघा साबुदाणा घेतला आहे, त्यानंतर काही हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि शेंगदाण्याचं कूट घेतले. तर छोटीशी 1 वाटी भरून घेतले. जसं साबुदाणा जर 1 पाव असेल किंवा 1 वाटी असेल तर अर्धी वाटी बटाटे आणि अर्धीहून 1 कमी शेंगदाणे असं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे साबुदाणा वडा एकदम छान असा परफेक्ट होतो. आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मी सांगितलं त्या प्रमाणानं घेतलं तर साबुदाणा जास्त तेल पण घेणार नाही आणि व्यवस्थित होणार, चिकट नाही होणार आणि बऱ्याच वेळेस तेलामध्ये टाकल्याच्यानंतर फुटतो, तो पण नाही होणार. तर प्रमाण व्यवस्थित घ्या आणि बटाटे जास्त बॉईल नाही करायचे. 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्यात कुकरला करून. जास्त बटाटे पण ओले राहिले की पाणी होतं त्याच्यामध्ये, म्हणून सारण पण पातळ होतं. तो बघू शकता तुम्ही वडे बनवून घेतलेत मी, एकदम परफेक्ट झालेत, जास्त चिकट पण नाही. तर आता तळून घ्यायचं आहे. तर तळून घेणं पण खूप व्यवस्थित गरजेचं आहे. तर तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग साबुदाणा वडे टाकायचे आहेत. आणि एका बॅचला जास्तीत जास्त 5 ते 6 टाकायचे आहेत, कारण जास्त टाकले की ते चिटकतात पण आणि व्यवस्थित तळत नाहीत. बघा तेल एकदम चांगलं गरम झालेलं आहे. एका बॅचला 6 टाकलेले आहेत आणि सतत त्याला हलवून पण नाही घ्यायचं. सुरुवातीला मी 3-4 मिनटं तसंच ठेवलं आहे आणि मग खालची बाजू वरती करून घेत आहे. 2 टाईम फक्त पलटून घ्यायचं आहे आणि थोडेसे गोल्डन झाले वडे की लगेच काढून घ्यायचे आहेत. बघू शकताय हलकेसे गोल्डन झालेत. अजून थोडंसं आपण त्याला होऊ देऊया आणि काढूया. तर बघू शकता एकदम छान असे फुलून झाले, तम्म फुगलेले आहेत. तर सोनेरी कलर झाला की काढून घ्यायचे. तर एकदम छान असे वडे झालेत. तर वरतून एकदम कडक, आतमधून एकदम मऊ लुसलुशीत. तर एकदम छान असे वडे झालेत. तर नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.